कीर्तन हरिनामाचा गजर या कार्यक्रमामध्ये 2026चे टॉप कीर्तनकार यांचे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचे व्हिडिओ दाखवण्यात येणार आहे. तरी व्हिडिओ आवडला तर लाईक करा व शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. संसारा न देखते गर्भवास, कधी दास विष्णूचे विसंबेना माता बाळा, विसंबेना माता बाळा तैसा लळा पाळावा, न देखते गर्भवास, कधी दास विष्णूचे त्रिभुवनी ज्याची सत्ता, त्रिभुवनी ज्याची सत्ता तो रक्षिता झालिया, न देखते गर्भवास, कधी दास विष्णूचे समचरण सरोज सांगणीला मनावो, जगदनिहित पाणी मंडन मंडना, तरुण तुलसी माला कंदरं कळजडित्रं, सदे जबलहास विठ्ठलं चिंतयामि, पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांजिया, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका, मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं मतिमतां वरिष्ठं,
वातात्मजं वानरयोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःखभाजन मारुते नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार शरण शरण जे हनुमंत तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटामध्ये अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा न देखते गर्भवास कधी दास विष्णूचे अखिल गुणनिधान करुणा वरुणाले भक्त वात्सल्य रुक्मिणी कांत रुक्मिणी प्राण संजीवन पंढरपूर निवासी पांडुरंग परमात्म्याच्या चरण कमलावर साष्टांग प्रणिपात करून साधकांचे मायबाप योगी यांची माऊली आळंदीत निवासी श्री माऊली महाविष्णू ज्ञानोबारा यांच्या समाधीस्थ साष्टांग प्रणिपात करून शांती ब्रह्मनाथ बाबा यांच्या चरणावर नतमस्तक होऊन जगद्गुरु तुकोबारा यांना वंदन करून स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज यांच्या चरणावर नतमस्तक होऊन किंबहुना आद्याचरणापासून आचार्यांपर्यंत असणारे संत महंत कीर्तनकार प्रवचनकार टाळकरी माळकरी आणि उपस्थित तुम्ही सर्व गावकरी तुम्हा सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन आज या कीर्तन पुष्प सेवेकरता गायलेला अभंग कोण्या संतांचाही मी प्रस्तावनेमध्ये पुढे सांगेल ऐका तत्पूर्वी कीर्तन पुष्प सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार पामर जीव किती म्हणजे जो जन्माला आलाय त्याला प्रत्येकाला जावं लागतं हे निश्चित आहे बरोबर म्हणजे या जगाच्या पाठीवरती अमर होता येत नाही हे तुमच्या बाजूने बोल बरोबर अजून जरा विचारतो आता यांचं म्हणणं होतं अमर होता येत बरोबर अजून तुम्ही तुमच्या याच्यावरती ठाम आहात बर फक्त पक्ष बदलू नका शेवट तुमचं म्हणणं अमर होता येतं तर मला सांगा या जगाच्या पाठीवरती ज्याच्या प्रांगणामध्ये कार्यक्रम चाललाय एक अशी स्त्री होऊन गेली जिच्यात एवढं सामर्थ्य होतं जिच्या अंगाला स्पर्श केल्यानंतर प्राण काढण्याच्या पाशाचं पाणी व्हायचं ती म्हणजे ज्याच्या प्रांगणात बसले त्या हनुमंतरायांची आई म्हणजे अंजनी माता आहे ऐका किती सामर्थ्य होतं महाराज एकदा यमराज हनुमंतरायाच्या घरी आले हनुमंतराला म्हणता हनुमंतरायानं पाहिलं म्हटलं यमराज आज इकडे कुठं स्वारी म्हटले काय नाही म्हणे उद्या तुमच्या आईला घेऊन जायचंय म्हणून तुमची परवानगी घ्यायला हनुमंतराय म्हणतात आतापर्यंत कुणाकुणाची परवानगी घेतली म्हणजे कुणाचीच नाही पण तुम्ही 7 चिरंजीवापैकी एक आहात तुमच्या आईला न्यायचं म्हटल्यानंतर परवानगी घेतली पाहिजे तर कधी नेणार आहे उद्या दुपारी सूर्य माथ्यावरती आला की म्हणजे आताच्या टायमिंग नुसार दुपारी 12 वाजता ऐका हनुमंतरायने आपल्या आईला बोलवलं आई यमराज आले यमराज तुला नेण्याकरता परत अंजनी माता धावत आल्या यमराजाच्या तोंडावरनं हात फिरवला मी एक विधान करून देईल महेश महाराज या जगाच्या पाठीवरती अशी एकमेव स्त्री झाली जिनं आपल्या मृत्यूच्या तोंडावरून हात फिरवला ती म्हणजे अंजनी माता आहे म्हणजे कधी येणार आहे म्हणे उद्या दुपारी 12 वाजता म्हणजे एक काम कर 12 वाजायची वाटच बघू नको म्हणे सकाळी 10 वाजताच येईल एवढ्या लवकर कशा करता म्हणजे येणारच तर आता स्वतःच्या हाताने स्वयंपाक करते तुला जेवायला घालते म्हणे मला एक विधान करून दे या जगाच्या पाठीवरती अशी एकमेव महिला झाली जिने आपल्या मृत्यूला जेवायला घातलं ती म्हणजे अंजनी माता आहे माझा साधा सोपा प्रश्न आहे आपल्याला चालता बोलता एखाद्यानं जर आपल्याला जेवणाचं निमंत्रण दिलं तर आपण घरी जातो का जेवायला द्या काय म्हणतो निमंत्रण द्यायचं तर कुठे येऊन दे आदराचं निमंत्रण लागतं आपल्याला बरोबर मग मला सांगा यमराज घरी आले तर घरी आले जेव्हा ये म्हणणं योग्य आहे का पण आता निमंत्रण दिले यानं तरी जेव्हा जावं का नाही जावं पण ही सकाळी सकाळी नाश्त्याच्या टायमिंगलाच उतरली होती म्हणजे काय झालं ते झालं का साहेब झालं ना म्हणे
झाला. स्वतःच्या हाताने जेवण घातलं. ऐका, 12 वाजले 12, यमराज मोकळेच निघाले. हनुमंतरायनं पाहिलं. हनुमंतराय म्हणतात, यमराज अहो मोकळच निघाला, आईला घेऊन जाणार होता. यमराज म्हणतात त्याचं कारण असे म्हणे, मनुष्याच्या शरीरातील प्राण काढण्याचा जो पाश असतो ना, पाश तो येताना आणायचा विसरलो. आतापर्यंत किती जणाला घेऊन गेला म्हणे, म्हणजे ज्याचा नंबर लागला त्याला सोडलाच नाही. काय काय ते चहा पेता पेता उचललं. मग आतापर्यंत पाश विसरला नाही, आज कसा काय विसरला? त्यावेळी यमराज म्हणतात, हनुमंतराय तुम्ही चिरंजीव आहात, तुमच्यापासून काय लपवावं? तुमच्या आईच्या शरीरात एवढी ताकद आहे की तुमच्या आईच्या शरीराला नुसता स्पर्श जरी केला तरी प्राण काढण्याच्या पाशाचं सुद्धा पाणी होतं. मला एक मुद्दा म्हणायचा आहे, ज्या स्त्रीमध्ये एवढं सामर्थ्य होतं, जिच्या अंगाला स्पर्श केल्यानंतर प्राण काढण्याच्या पाशाचं पाणी व्हायचं, त्या हनुमंतरायांच्या आईला सुद्धा या जगाच्या पाठीवरती राहता आलं नाही. हो, तिला बी जावं लागलं. आता सांगा, अमर होता येतं मला की आपण म्हणायचं नाही होतंय होता येतं. कट्टर कार्य करते. ऐका, परत दुसरं उदाहरण देतो. ऐका, या जगाच्या पाठीवरती असा एक पुरुष होऊन गेला ज्याच्यात एवढं सामर्थ्य होतं, इच्छामरणी होते दादा. स्वतःचे नाही तर दुसऱ्याचे प्राण रोखून ठेवण्याची ताकद होती. कोण सांगू? महाराज 100 येडी पोरं नदीवरती गेली, आंघोळ केली, येताना चिखल घेऊन आली, चिखलाचा हत्ती बनवला. त्या हत्तीवरती आपल्या आईला म्हणजे गांधारी मातेला बसवलं आणि संक्रांतीचं वाण गांधारी माता महाराज त्या हत्तीवरून प्रत्येक सुहासिनीला देते. वाण देत 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 ती आपल्या जावेजवळ म्हणजे कुंती मातेजवळ आली. कुंती मातेला वाण दिलं आणि निघून गेली. वाण घेतलं कुंती मातेनं. दुसऱ्या दिवशी कुंती मातेचे पती म्हणजे पंडू राजा, त्या पंडू राजाचं संपूर्ण शरीर लुळं पडलं. लुळं पडलं. आता लुळं पडलं म्हणजे आत्ताच्या भाषेमध्ये पॅरालिसिस झाला. आता कुंती मातेनं पाहिलं, म्हणे जावं तर हत्तीवरून संक्रांतीचं वाण दिले ते पुन्हा माघारी करावं लागलं. पण कपाळाचं कुंकू जर पुढच्या संक्रांतीपर्यंत राहिलं नाही तर वाण पुन्हा माघारी देऊ शकत. वाणाची एक पद्धती बरं का महाराज, या संक्रांतीला दिलेलं वाण पुढच्या संक्रांतीला माघारी द्यायचं असतं. कळलं का? आपला 8-8 दिवस हळदी कुंकू चालतंय. तसं नाही, या संक्रांतीला दिलेलं वाण पुढच्या संक्रांतीला माघारी करायचं. वाण आणि दान याच्यात जमीन आसमानचा फरक आहे बरं का पावली महाराज. वाण आणि दान याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. दान म्हणजे काय? जे दिल्यानंतर कधीच माघारी घेतलं जात नाही त्याला दान म्हणतात. आणि वाण म्हणजे काय? जे दिल्यावर परत हलकटावानी माघारी घेतलं जातं त्याला वाण म्हणतात. सामान्य. तर वाण कशाचं द्यावं हे सुद्धा महाराज सांगितलेले. पूर्वीचं वाण होतं माता भगिनी यायच्या कशाचं? हळदी कुंकवाचं, बरोबर की नाही? आताचं वाण चले तो चांद तक नाही तो शाम तक. 10 रुपयाच्या वस्तू देतात त्या दुकानदाराचा फायदा. बरं ते दिल्यानंतर बरं घरापर्यंत जावं तर टिकावी ना, वाटत जाताना तुटून जाते ती वस्तू, मग देता कशा करता? परत वाण जर वस्तू रूपाने द्यायचे तर ते कशाचं द्यायचं? नीट आहे का? तुम्हाला वाण वस्तू रूपाने द्यायचं असेल तर एखाद्या गरीबाच्या घरच्या लेकीला साडी चोळी करा, त्याचं ओटीभरण करा, वाण द्या. तुम्हाला वाण जर द्यायचं असेल वस्तुरूपी तर माझ्या ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचं वाण द्या. तुम्हाला वाण जर द्यायचं असेल तर माझ्या जगद्गुरु तुकोबाराच्या गाथ्याचं वाण द्या. मला वाण जर द्यायचं असेल तर वस्तू रूपाने जमल का तेवढं बघा. जमत असेल तर होई म्हणा, मी सांगतो वस्तू कोणतं द्यायचं वाण. नीट आहे का? आता भगिनी, आता एवढची संक्रांत केली, पुढल्या वर्षीच्या संक्रांतीसाठी आहे का? वाण जर द्यायचं असेल वस्तू रूपानं तर ते कोणतं द्यायचं? एखादं चांदीचं तुळशीचं पान करा आणि त्याचं वाण द्या. जमल का? ऐका, एक बी होई म्हणून ना महाराज. वाहनाची पद्धत आहे महाराज. आता करायचं काय? कपाळाचं कुंकूच राहिलं नाही तर वाहन पुन्हा माघारी देऊ शकत नाही. मग भगवंताला बोलवलं. भगवंताला म्हणले, हे कृष्णा काय काम करणार? त्या म्हणे माझ्या जावेनं संक्रांतीचं वाण हत्तीवरून दिले ते पुन्हा माघारी करायचे. मग म्हणे तुझ्या मामाचं संपूर्ण शरीर लुळं पडले. मग म्हणले मला नाही असं वाटत पुढच्या संक्रांतीपर्यंत मामा जगल.
फक्त एवढंच कर. मग काय करू? फक्त पुढच्या संक्रांतीपर्यंत मामाला जिवंत राहू दे, एवढंच ना. यमराजाला हात मारली, हे यमराज, यमराजाला काय काम काढलं देवा? म्हणले काय नाही, पंडूराजाला कधी घेऊन जाणार आहे? उद्या सूर्य माथ्यावरती आला की थोड्याच वेळामध्ये, म्हणजे 12:30च्या दरम्यान. म्हणले एक काम कर, माझ्या आत्याला संक्रांतीचं वाण त्याचा हत्तीवरून दिले, मामाला फक्त पुढच्या संक्रांतीपर्यंत जीवन राहते. यमराजाला हात जोडलं, म्हणले देवा अगोदर सांगितलं असतं तर ऐकलं असतं, पण तुझ्या मामाचा जाण्याचा फॉर्म आता सगळ्या देवानं बघितलाय. आता जर ठेवलं तर उद्या सगळे देव येतील, म्हणतील माझ्या काकाला ठेवा, माझ्या मामाला ठेवा. आपल्या यमपदाला काय अर्थ राहणार? बरोबर की नाही? आणि तरी जर तुझं म्हणणं असेल मी तुझ्या मामाला ठेवावं, तर एक काम कर, पहिला माझा यमपदाचा राजीनामा घे. आणि बरोबरच आहे, ज्याच्या हातात कारभार आहे त्यानंच बाबा की नाही. दुसऱ्यानं डोकं घालून काय उपयोग आहे का? हो, गावचं सरपंच कोण आहे? महिला आहे का पुरुष आहे? पुरुष आहे ना, मग बोलतो. ऐका, गावची सरपंच जर महिला असेल तर नवऱ्याला सरपंच म्हणायची काय गरज आहे? त्यानं डोकं घालायची काय कारण आहे का? तिनंच बघावं ना, बरोबर की नाही? सरपंच जर व्हायचं तर मला सगळा कारभार सांभाळता आला पाहिजे. मला यमदेवाचं तेच आहे, यमदेव म्हणतो कारभार माझ्याकडे आहे, बरोबर की नाही? मग हा कारभार मी बघितला पाहिजे. तुझं डोकं घालायचं काय काम आहे का? जर घालत असेल तर माझ्या पदाला काय अर्थ आहे? मी यमपदाचा राजीनामा देतो. देवाने विचार केला, म्हणजे यमाचं पद दुसरं कोणी बघू शकत नाही आणि घेऊ शकत नाही, कारण त्याला कोणी चांगलं म्हणत नाही देवा. कारण एखाद्याला प्राण लवकर घेऊन गेलं तर त्याला म्हणतं की त्याला माझंच घर दिसलं का? आणि एखाद्याचा जीव लवकर जात नसेल तर ती म्हणते यमाचा रेडा कुठं अडकला, ठरलेलं आहे. आणि त्याला कोणी चांगलं म्हणत नाही. मग म्हणले एक काम कर, कधी घेणार मी येणार आहे? म्हणले 12:30 वाजता ना. एक काम कर, 10 लाच घेऊन जा, पण यमाचं पद तुझ्याकडे राहू दे. देव गेला पळून. कुंती मातेने विचार केला, म्हणजे देव सुद्धा काय करू शकत नाही. म्हणजे मला बोलवलं, ते मला सांगितलं एक काम कर, पितामह भीष्माचार्यांना बोलवलं. आवाज दिला, ओ पितामह भीष्माचार्य. भीष्माचार्य आले, विचारलं कुंती माते काय काम आहे? म्हणले माझ्या कपाळाचं कुंकू पुढच्या संक्रांतीपर्यंत जीवन राहते, एवढंच ना. पितामह भीष्माचार्याने आवाज दिला यमराजाला. पितामह भीष्माचार्यांचा नुसता आवाज ऐकला तर यमाच्या धोत्राचा काष्टात फिटला. का बरं? असं लटलट कापायला लागलं. याचं कारण आहे, पितामह भीष्माचार्य म्हणजे कोणी सामान्य व्यक्ती नव्हती. 113 बाणांगामध्ये घुसल्यानंतर सुद्धा ज्यांच्या मुखातून भगवंताचं नाम केलं मात्र बाजूला झालं नाही, ते म्हणजे पितामह भीष्माचार्य. काय काम घडलं पितामह? म्हणले पंडूराजाला कधी घेऊन जाणार? म्हणजे उद्या दुपारी 12:30च्या दरम्यान. एक काम करा, पंडूराजाला पुढच्या संक्रांतीपर्यंत जीवन राहू द्या. यमानं म्हणावं माफ करा पितामह, थोड्या वेळापूर्वी देवानं हाच प्रस्ताव मांडला होता, पण त्याला नकार दिला. आणि तुम्हाला जर होकार दिला आणि देवाला जर कळलं तर ती नीट सोडायचं नाही. म्हणले ते मग म्हणले एक काम कर, तू तुझं बघ, मी माझं बघतो. दुसऱ्या दिवशी महाराज पितामह भीष्माचार्य पंडूराजाच्या घरी आले. एक कोंबडी अंतर, त्या कोंबडीवरती पंडूराजाला झोपवलं, पायथ्याला पितामह भीष्माचार्य बसले. किती अधिकार आहे बघा. जसे का पायथ्याला पितामह भीष्माचार्य बसले तसं यमानं डोक्यालाच हात लावला. का बरं? कारण यमाला माहिती होतं जोपर्यंत ही म्हातारं पायथ्याला बसलेले तोपर्यंत आपण पंडूराजाच्या केसाला सुद्धा धक्का लावू शकत नाही, एवढा अधिकार होता. महाराज याने युक्ती काढली आहे. एका भिक्षुकाचं रूप धारण केलं. कुणी? यमानं. कुंती मातेच्या दारात आला आणि आवाज दिला, भिक्षामध्ये. कुंती माता भिक्षा घेऊन आल्यानंतर कुंती मातेला पाहिल्याबरोबर थोडा नाराज झाला, चपापला, म्हणायला लागला, मी कोणी असो आसिनीच्या हातून भिक्षा घेत नाही, मला भिक्षा लागते ती ब्रह्मचार्याच्या हातून. याच्या पाठीमागचं कारण माहितीये, घरामध्ये एकच ब्रह्मचारी होतं, ती म्हणजे पितामह भीष्माचार्य. भिक्षा वाढण्याकरता पायथ्याला बसलेले उठतील आणि दारात येतील, तेवढाच वेळ साधायचा आणि पंडूराजाला उचलायचा. बरोबर नियोजन आखलं कोणी? यमानं. महाराज कुंती माता आत आल्या, पितामह म्हणतात दारात असा भिक्षुक आलाय, माझं भाग्य चांगले म्हणून. जो ब्रह्मचार्याच्या हातून दान घेतो, माझं भाग्य किती चांगले बघा, तुम्ही ब्रह्मचारी घरात बसतायत, उठा त्यांना भिक्षा वाढा. पितामह भीष्माचार्य म्हणतात कुंती वाढतो भिक्षा, फक्त एक काम कर, बाहेर जाऊन सूर्य कुठं आलाय तेवढं बघ. बाहेर येतीवर बघती सूर्य माथ्यावरती येऊन सरकलेला दिसतो थोडासा. एक काम कर, त्या भिक्षुकाला जाऊन सांग 10 मिनिटं थांबा. बाहेर येतील मग ते पितामह भीष्माचार्य आहेत म्हणे, आहेत ब्रह्मचारी. ते म्हणतात 10 मिनिटं थांबा.
10 मिनिटं थांबा म्हटल्याबरोबर यम ऐकतो म्हणतो आता 10 मिनिटं थांबलो तुम्ही जगत नाही म्हणजे आता मी मरतोच. एवढंच ऐकलं महाराज. महेश महाराज घाबरली. दारात जर एखादा भिक्षुक बिन मुजूर मेला तर त्यासारखं पाप नाही पुढे आत आली. पितामह भीष्माचार्यांवर आवाज चढून बोलली, हो पितामह असा किती वेळ लागला ना भिक्षा वाढण्याकरता, उठा ना, वाढा त्या भिक्षुकाला भिक्षा. अरे पितामह भीष्माचार्य म्हणतात, कोणते येडे खाली बस, ते भिक्षुक नाही, तुझ्या पतीचे प्राण नेण्याकरता आलेला यमराजे, खाली बस म्हणे, खाली बस. खाली बसवलं. 12:30 वाजून गेले आणि पंडूराजाच्या जाण्याची वेळ निघून गेली की पितामह भीष्माचार्य उठले. दारात आले. त्या यमराजाला विचारतात, आता सांग तुला काय दान पाहिजे. की म्हणतात, आता ज्याचं पाहिजे होतं त्या दानाचं आता चिचवणी झालं, आता काय घेतो म्हणजे. मला एक मुद्दा सांगायचा. पितामह भीष्माचार्य त्यांच्यात एवढं सामर्थ्य होतं, स्वतःचे नाही तर दुसऱ्याचे प्राण रोखून ठेवण्याची ताकद होती. ज्यांनी पंडूराजाचं प्राण काही दिवसाकरता नाही, काही महिन्याकरता नाही, तर सलग 1 वर्षाकरता रोखून ठेवली. एवढी ताकद होती पितामह भीष्माचार्यांमध्ये. पण तरी सुद्धा पितामह भीष्माचार्यांना सुद्धा या जगाच्या पाठीवरती राहता आलं नाही. आता बोला, या जगाच्या पाठीवरती अमर होता येतं का? येत. चांगलाच कार्य येतो. जाऊ दे आता, पैशाने फोडून बघू कुठला ऐका. पैशेवाल्याचा दृष्टांत देतो, कुठला तर कुठला ऐका. प्रभू रामचंद्रांच्या समकालीन एक राजा होता, त्याचं नाव होतं चक्रवेल. माहित आहे का? एवढं सामर्थ्य होतं अंकुश महाराज. एकदा रावण चक्रवेलाकडे, लय सैन्य नव्हतं दादा, छोटस राज्य होतं, 159 सैन्य होतं. गोळदळ नव्हतं, हातीदळ नव्हतं, का काही नव्हतं. लंकाधीश रावण त्या चक्रवेल नावाच्या राजाकडे जयपत्र मागायला आला. जयपत्र. जयपत्र म्हणजे एकतर युद्धाकरता तयार हो, नाही तर तुमचं राज्य आमच्या हवाली देऊन टाका, हार माना. आता जयपत्र मागण्याकरता आला. काही आडावरती महिला पाणी भरत होत्या. झाला असं, त्या महिला जवळ आला. महिलांना म्हटलं, जा तुमच्या राजाला जाऊन सांगा लंकाधीश रावण जयपत्र मागायला आला. ऐका, जयपत्र मागायला आलाय. परत त्या महिला घागरी घेतल्या, घरी गेले, घरी ठेवल्या. राजाकडे नाही गेल्या, फक्त निरोप पाठवला. घरातलं काय गावं, लाटणं गावं, मुसळ गावं, सगळं घेतलं. आणि त्या रावणाच्या पुढे लढायला तयार उभे राहिले. त्याच्या पाठीमागं त्यांचे नवरे उभे राहिले, मग पोरं उभी राहिली, मग सैन्य, मग प्रधान, मग राजा. रावणाने विचार केला, ज्या राजा करता प्रजा सुद्धा मारायला तयार होते, किती राजा भाग्यवान असेल. जयपत्र मागायचं तर ईद केलं. रावण निघून गेला. नीट आहे का? रावण निघून गेला. मग आता चक्रवेला नंतर गप असावं का नाही. महाराज ज्या दिवशी निघून गेला त्याच्या दुसऱ्या दिवशी प्रस्थान केलं त्याच्याकडे जयपत्र मागायला. कोणाकडं? रावणाकडे. जयपत्र मागायला गेला. रावणाचा प्रस्थ नावाचा प्रधान होता. त्या प्रस्थ नावाच्या प्रधानाला सांगितलं, जा तुमच्या राजाला सांगा, ज्याच्याकडे जयपत्र मागायला होता ना, तो चक्रवेल नावाचा राजा तुमच्याकडे जयपत्र मागायला आला. महाराज रावण हसायला लागला. प्रस्थ म्हणतो, राजा हसू नका, मी माझ्या डोळ्यानं बघितलंय. रावण म्हणतो, हसू नाही तर काय करू? म्हणेल का, माझ्या राज्यातलं नुसतं घोडं जरी सोडलं तरी त्याचं राज्य बस बरखास्त होईल, एवढंच राज्य म्हणे. आणि किती मी जास्त म्हणे, माझ्याकडे जयपत्र मागतो. हसू नका, माझ्या डोळ्यानं बघितलंय. तो चक्रवेल नावाचा राजा जर रस्त्यानं चालत निघाला ना, तर साक्षात सूर्य भगवान त्याच्यावरती सावली धरतात. एवढं सामर्थ्य त्या राजाचं आहे. महाराज असं जाऊन सांगा त्याला, जयपत्र द्यायचं का नाही द्यायचं ते मी विचार करतो. माझ्या घरी 3 दिवस पूजा, 3 दिवसानंतर बघू. आणि तो प्रस्थ नावाचा प्रधानाला चक्रवेलाला सांगितलं, राजाच्या घरी पूजा आहे, 3 दिवस राजा याच्याबद्दल विचार करणार आहे. 3 दिवसानंतर द्यायचं का नाही द्यायचं याचा विचार करू. प्रस्थ नावाच्या प्रधानाने विचार केला, जाण्याकरता 15 दिवस लागतात, येण्याकरता 15 दिवस लागतात. एवढे दिवस कशाला फुकट घाला? त्याच्यापेक्षा 3 दिवस इथंच वाळवंटात सागराच्या किनाऱ्यावरती काय करू, रावट्या ठोकल्या. संध्याकाळी आपल्या सैन्यांना काय केलं, तिथली रेती गोळा करायला लावली आणि काही सैन्यांना वडाचा चिक आणायला लावला. वडाचा चिक चिकट असतो, तो चिकट चिक काय केला, त्या रेतीत मिक्स केला आणि आपलं घराचं काम काढलं का नाही आपण,
घराचं काम काढल्यावर घर कसं होणार आहे हे अगोदर कॉन्ट्रॅक्टर जशी 3D डिझाईन देतो हुबेहूब जशी असंच घर तुमचं होणार बरोबर. तसं त्या चक्रवेल नावाच्या राजानं जशी लंका होती ना तशीच एक छोटीशी लंका ते रेतीची वाळवंटात उभी केली 3 दिवसात. रेतीची लंका उभी केली आणि उभी केल्यानंतर काय केलं तर महाराज त्या लंकेच्या म्हणजे जी रेतीची लंका बनवली होती त्या लंकेच्या पूर्वेकडच्या भिंतीला ऐका पूर्वेकडच्या भिंतीला नुसता हात लावला आणि ती भिंत पडली. कुठली रेतीची बरं का. नुसती रेतीची पडली नाही महाराज तर खऱ्या लंकेची भिंत सुद्धा आपोआप पडली. रावणाने विचार केला म्हणजे कंपन नाही कोणता भूकंप नाही भिंत पडली कशी. मग गुप्तहेरांना शोध घेण्याकरता पाठवलं. पण ती भिंत बारीक नव्हती. पुराणात वर्णन 169 मैलाची भिंत होती रावणाच्या लंकेची. तरी सुद्धा राजा दखल घेत नाही म्हणजे आता घरात हात घातला पाहिजे. म्हणून राजाचा जो प्रधान होता रावणाचा प्रस्थ नावाचा प्रधान त्या प्रस्थ नावाच्या प्रधानाच्याच महालावरती हात ठेवला. तो महाल जसा पडला रेतीचा तसा खऱ्या लंकेचा पडला. मग रावणाने विचार केला म्हटलं ज्यार ती प्रधानाच्या घरापर्यंत आले त्यार ते आपला माल लय दूर नाही नक्की होते का शांती बघू पूजा नंतर करू. गुप्तहेर आली गुप्तहेरांना सांगितलं तो चक्रवेल नावाचा राजा तो तुमच्याकडे जे पत्र मागायला आलाय त्यानं महाराज रेतीची लंका बनवली. तो तिकडे ज्याला हात लावते तिकडे पडते. त्यानं जरी विचार केला आणि ती रेतीची लंका जर टोपलीत भरली समुद्रात येऊन जर बुडावली तर खरी लंका बुडल. त्यानं जर विचार केला आणि त्याच्या पाला पाचवा टाकला आणि काडी ओढली तर खरी लंका पेटल. एवढं सामर्थ्य रावण म्हटला पूजा नंतर करू अगोदर त्याला जयपत्र देऊन टाकू. जयपत्र लिहिलं आणि तो रावण लंकाधीश रावण महाराज त्या चक्रवेल नावाच्या राजाजवळ आला आणि चक्रवेलाला म्हणतो मी जयपत्र तुला देतो फक्त एवढं सामर्थ्य तुझ्यात कसं काय आलं तेवढं सांग. त्यावेळी त्या चक्रवेल नावाच्या राजाला सांगितलं माझ्यावरती पृथ्वीची कृपा आहे. रावण म्हणतो मग पृथ्वीची कृपा होण्याकरता मला काय करावं लागल. त्यावेळी चक्रवेल नावाचा राजा म्हणतो बाकी काय करायचं नाही. प्रजेचा येणारा कर नीट ऐका बरं का हे वाक्य आता. प्रजेचा येणारा कर प्रजेचा येणारा पैसा मी प्रजेच्या हिताकरताच वापरतो म्हणून पृथ्वीची माझ्यावरती कृपा आहे. कळलं का. मी चक्रवेल नावाच्या राजाचं सांगतोय आत्ताच्या राजांचं नवं. ऐका मला एक मुद्दा सांगायचा हो त्या राजात एवढं सामर्थ्य होतं रस्त्यानं चालत निघाला तर साक्षात सूर्य भगवान त्याच्यावरती सावली धरायचे बरोबर की नाही. नवे नवे ज्याच्यावरती पृथ्वीची कृपा होती तो पृथ्वी कृपांकित राजा चक्रवेल नावाचा राजा त्याला सुद्धा या जगाच्या पाठीवरती राहता आलं नाही. त्याला सुद्धा मरावं लागलं. आता सांगा तरी सुद्धा अमर होता येतं. जाऊ द्या आपणच आता त्यांच्या पक्षात जाऊ. ऐका बरोबर त्यांचं म्हणणे अमर होता येतं ते त्यांच्या उत्तरावरती ठाम आहे. बरोबर अमर या जगाच्या पाठीवरती 2 गोष्टीतून होता येतं. एक अमर काय नाही या जगाच्या पाठीवरती कुणाला अमर होता आलं नाही. 7 चिरंजीव जर सोडले तर काय नाही या जगाच्या पाठीवरती कुणालाही अमर होता येत नाही. पण 2 कर्तृत्वानं प्रत्येकाला अमर होता येतं. कर्तृत्वानं अमर होण्याकरता माणसानं काय केलं पाहिजे अभंगाचं पहिलं चरण. अनुसरे तो अमर झाला 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 संसारा अंतरला संसारा संसारा
कसे गर्भवास मध्ये कसे गर्भवास अंतरला तो सारांतरला तो सारा नदी कसे गर्भवास गर्भवानो सारे तो हमारा खायला आणो सारे तो हमारा दारा आणो सारे तो हमारा हाला आणो सारे तो हमारा दारा अंतरला संसारा न देखा गर्भवास न देखा गर्भवास अंतरला संसारा अंतरला संसारा न देखा गर्भवास न देखा गर्भवास अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा. ऐका, कर्तृत्व रूपानं प्रत्येकाला अमर होता येत. मग कर्तृत्वानं अमर होण्याकरता माणसानं काय केलं पाहिजे? तर तुकोबारा म्हणतात, कर्तृत्वानं अमर होण्याकरता माणसानं अनुसरण केलं पाहिजे. अनुकरण नाही बरं का, अनुकरण आणि अनुसरण याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. अनुकरण वेगळं आणि अनुसरण वेगळं, दोन्हीतला फरक सांगतो एका वाक्यात. अनुकरण म्हणजे काय आणि अनुसरण म्हणजे काय? छत्रपती शिवाजी महाराजांसारखं दिसावं वाटणं याला अनुकरण म्हणतात. आणि छत्रपती शिवाजी महाराज ज्या विचारांवरती चालत होते त्या विचारांवरती चालून स्वतः छत्रपती शिवाजीराजे कसं होता येईल याचा विचार करणं याला अनुसरण म्हणतात. पण दुर्दैव एकच आहे, आज समाज अनुसरणापेक्षा अनुकरणावरती जास्त भर देतो. बरोबर की नाही? ऐका, थोडस एक दोन उदाहरणं मांडतो, माता भगिनी पुरुष बांधव तुमच्याकरता. लॉकडाऊनच्या अगोदर टीव्हीवरती एक पिक्चर निघाला होता. त्या पिक्चर मधल्या हिरोच्या नुसत्या डोक्याचा कट पाहिला, आपल्या प्रत्येक गावातली पोरं सलून मध्ये गेली आणि एका बाजूनं का करायला. अशा दोन लाईनी वाढल्या, गजनी 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 कट होता. मला एक मुद्दा सांगायचा आहे, माऊली महाराज, ज्या टीव्हीवरती आपण तो हिरो पाहिला ना, त्याच टीव्हीवरती त्या काळामध्ये प्रभू रामचंद्रांची मालिका लागत होती. त्याच टीव्हीवरती छत्रपती शिवाजी महाराजांची मालिका लागत होती. त्याच टीव्हीवरती माझ्या जगद्गुरु तुकोबारांची तू माझा संगाती मालिका लागत होती. त्याच टीव्हीवरती महाराज चाणक्यांची मालिका लागत होती. पण आपल्या पोरांना त्या टीव्हीवरच्या एका हिरो सारखं दिसावं वाटलं, पण या 4 हिरो सारखं असावं कोणालाच वाटलं नाही. याचाच अर्थ आहे समाज आजही अनुसरणापेक्षा अनुकरणावरती जास्त भर देतोय. ऐका, माता भगिनी तुमच्याकडे येतो थोडं. आपण रोज टीव्ही बघतो, टीव्हीला पिक्चर बघतो, सिरियल बघतो. त्या टीव्हीवरच्या त्या एखाद्या हिरोईनने एखादी साडी घालू द्या किंवा एखादा दागिना घालू द्या, आपल्याला असं वाटतं आपण तसा घेतला पाहिजे, आपण तसं दिसलं पाहिजे, आपण तसं असलं पाहिजे. पण एक क्षमा मागून बोलतो, त्याच टीव्हीवरती महाराज ज्या स्त्रीनं मुलींकरता पहिली शिक्षण संस्था उभी केली त्या सावित्रीबाई फुलेही पाहायला मिळतात. त्याच टीव्हीवरती अहिल्यादेवी होळकर पाहायला मिळतात. त्याच टीव्हीवरती राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब पाहायला मिळतात. त्याच टीव्हीवरती झाशीची राणी पाहायला मिळते. आणि त्याच टीव्हीवरती एवढ्या उच्च स्थानावरती गेल्यानंतर सुद्धा ज्या स्त्रीनं आपल्या डोक्यावरचा पदर कधी खाली पडू दिला नाही त्या प्रतिभाताई पाटील सुद्धा पाहायला मिळतात. आता नका घेऊ ना ऐका, पण आपल्याला त्या टीव्हीवरच्या त्या एका हिरोईन सारखं दिसावं वाटतं, पण या 4-5 हिरोईन सारखं असावं कुणालाच वाटत नाही. याचाच अर्थ आहे समाज आजही अनुसरणापेक्षा अनुकरणावरती जास्त भर देतो. थोडं मी बोलून जाईल.
ज्या दिवशी महाराष्ट्रातील मुलींना आणि ज्या दिवशी महाराष्ट्रातील स्त्रियांना त्या एका हिरोईन पेक्षा या 4 हिरोईन सारखा असावं वाटेल ना, त्या दिवसापासून एकाही नराधामाची अवकात होणार नाही आपल्या स्त्रीकडे वाकड्या नजरेने बघण्याची. सुरुवातीला जेवढा तसा आवाज होता तसा ऐका. पण दुर्दैव आहे समाजामध्ये आपल्याला आपण अनुसरणापेक्षा अनुकरणावरती जास्त भर देतोय. एक सांगू का महाराज, आता आपल्या संप्रदायामध्ये सुद्धा भरपूर असं झालंय. महाराज लय कीर्तन करा पुढं प्रति इंदोरीवर पाहायला मिळतंय का महाराज, बाकी पाहायला मिळतंय. मी म्हणतो तुम्हाला अनुसरणच करायचंय ना तर करा, पण महाराज प्रति इंदोरीकर लावण्यापेक्षा कधीतरी प्रति देगलूरकर म्हणून लागलेलं बरं पडेल ना. अनुसरण तर करावं ना तर आशाचं करावं दादा. ऐका, या अभंगाचा विचार केला तर एक मुद्दा ध्यानात येईल. या संपूर्ण अभंग पहा, या अभंगामध्ये तुकोबारांना अनुसरण करा सांगितलं, पण कुणाचं करा अख्ख्या कीर्तनात अख्ख्या अभंगच कुठं सांगितलं नाही बघा तुम्ही. पण या अभंगाच्या पहिल्या चरणाचा उत्तरार्ध पाहिल्यानंतर आपल्या ध्यानात येईल अनुसरण करायचं कुणाचं. 2च शब्दात, अंतरला संसार. म्हणजे काय, ज्यानं आपला संसारच परमार्थ कसा होईल याचा विचार केला त्याचं जीवनात अनुसरण करा. कर्तृत्व रूपाने आपण अमर झाल्याशिवाय करा. आता अनुसरण करण्याजोगी बरीच उदाहरणं पण एक 2-4 उदाहरणं आपल्या समोर मांडतो, पटली तर पहा. यांचं अनुसरण करा, कर्तृत्व रूपाने अमर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि खरंच येणार, ज्याला जीवनामध्ये मोठं व्हायचंय ना, नीट ऐका, ज्याला जीवनामध्ये मोठं व्हायचंय त्यांना आपल्या जीवनामध्ये कोणता ना कोणता व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर आयडॉल म्हणून ठेवला पाहिजे, तरच कर्तृत्व रूपाने आपण अमर होतो, कर्तृत्व रूपाने समाजामध्ये जिवंत राहतो. ऐका, जेवढी उच्च स्थानावरती गेलेत ना त्या प्रत्येकाला विचारा, तुमच्या या यशा पाठीमाग तुम्ही कुणाला श्रेय देता, ते कुणाचं ना कुणाचं तरी नाव घेऊन सांगते. ऐका, का बरं? कारण डोळ्यासमोर काहीतरी आयडॉल ठेवावा लागतो. ऐका, अनुसरण करण्याजोगी बरीच उदाहरणे दादा, पण अनुसरण कुणाचं करायचं हे कळलं पाहिजे. ऐका, मी 2-4 उदाहरणं आपल्या समोर मांडतो. 1 स्वामी विवेकानंद, 2 माझे जगद्गुरु तुकोबाराय, 3 माझे माऊली महाविष्णू ज्ञानोबाराय आणि 4 माझे छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज. बस, बाकी राहू द्या बाजूला. पण या 4 व्यक्तींचं 4-5 व्यक्तींचं जरी जीवनात अनुसरण केलं तरी कर्तृत्व रूपाने अमर आहे. मी म्हणतो अख्ख्या जीवन चरित्राचं त्यांचं अनुसरण करू नका. या 4ही व्यक्तींच्या जीवनातल्या 2 समान गोष्टी आहेत, या समान गोष्टींचं अनुसरण करा. कोणत्या 2 समान गोष्टी? त्यांच्या जीवनातले त्यांचे विचार आणि त्यांच्या जीवनातलं त्यांचं आचरण. बस, कारण विचार आणि आचार ज्याचं जीवनामध्ये चांगले ना त्याचाच जीवनामध्ये प्रचार होत असतो, एवढं ध्यानात ठेवा. काय विचार हो यांच्या जीवनातले सांगू, यांच्या जीवनातले विचार मांडतो आपल्याकडे. ऐका, काही परप्रांतीय स्वामी विवेकानंदांना म्हणत होते, स्वामीजी तुमचा भारत देश म्हणजे नुसता भिकाऱ्याचा देश आहे. स्टँडवरती आलं तरी भिकारी बघायला मिळतात, चौकात गेलं तरी भिकारी बघायला मिळतात, फुटपाथवर गेलं तरी भिकारी बघायला मिळतात, मंदिरात पुढे गेलं तरी भिकारी बघायला मिळतात, स्टेशनला गेलं तरी भिकारी बघायला मिळतात. तुमच्याकडे जिकडं जाईल तिकडं फक्त आणि फक्त भिकारी बघायला मिळतात. तुमचा भारत देश म्हणजे नुसता भिकाऱ्याचा देश आहे. त्यामुळे स्वामी विवेकानंदांना दिलं उत्तर फार ओढतं. स्वामी विवेकानंद म्हणतात, आमच्या भारतामध्ये देणाऱ्यांची संख्या जास्त आहे त्यामुळे घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तुमच्या देशात देणारे हलकट आहेत त्यामुळे घेणारे कोण नाही, त्याला विचार म्हणतात. उत्तर जर द्यायचं ना तर महेश महाराज असं द्यायचं, समोरच्याच्या कानफाटात सुद्धा बसली पाहिजे, त्याला रागही आलाडा पाहिजे, लागलंही नाही पाहिजे. आताच्या काळात उदाहरण देऊ का उत्तर कसं द्यावं? एकदा अटल बिहारी वाजपेयी महाराज प्रचाराकरता बिहारमध्ये गेले. बिहारमध्ये गेल्यानंतर तिथं लालू प्रसाद यादव होते. लालू प्रसाद यादव म्हणतात, हमारे बिहार मा तोरा क्या काम है, आमच्या बिहारमध्ये तुमचं काय काम आहे? आता अटल बिहारी वाजपेयी त्या दिवशी काय बोलले नाही. दुसऱ्या दिवशी आपल्या सभेमध्ये
अटल बिहारी वाजपेयी लालू प्रसाद यादवांना म्हणतात, लालू जी आप क्या बोल रहे थे, हमारे बिहार में तोरा क्या काम है, लालू जी आप सिर्फ बिहारी हो, लालू जी आप सिर्फ बिहारी हो, लेकिन हम अटल बिहारी हैं. कळलं का? असं उत्तर असावं. ऐका, विचार सांगतो, विचार. एकदा सर्व धर्माच्या ग्रंथांचं ग्रंथ संमेलन बोललं होतं. त्या ग्रंथ संमेलनामध्ये आपल्या हिंदू धर्माचा धर्मग्रंथ कोणता, बाकीच्यांनी बोलू नका, फक्त शाळेतल्या मुलांनी उत्तर द्या. आपल्या हिंदू धर्माचा धर्मग्रंथ कोणता? महाराज ही अगदी शोकांती का बरं? का म्हणलं बाकीच्यांनी गप्प बसा? याचं कारण एकच आहे, महाराज आपल्या पोरांना आपला धर्मग्रंथच माहिती नाही ना, आपण आपला धर्म वाचवायला निघालोय. आपला हिंदू धर्माचा धर्मग्रंथ हे भगवद्गीता, ठीक आहे का? तो ग्रंथ इतर धर्मियांनी काय केला, सर्व ग्रंथांच्या खाली ठेवला. स्वामी विवेकानंद म्हणता, स्वामीजी तुमचा ग्रंथ सगळ्यात खालती आहे. त्यावेळी मला स्वामीजी म्हणता, सगळ्या ग्रंथांचा पाया माझी गीता आहे म्हणून ती खालती आहे. ग्रंथ खालून काढला, वरती ठेवला. म्हणले आता काय म्हणा? म्हणजे सगळ्या ग्रंथांचा कळस माझी गीता आहे म्हणून ती वरती आहे. म्हणजे खाली ठेवल्यावर पाया म्हणतात, वरती ठेवल्यानंतर कळस म्हणतात. करायचं काय? ग्रंथ खाली ठेवला नाही, वरती ठेवला नाही, सगळ्या ग्रंथांच्या मध्ये घातला. आता काय म्हणाल? म्हणजे सगळ्या ग्रंथांचा गाभा माझी गीता आहे म्हणून ती मध्ये आहे. याला विचार म्हणतात. महाराज एक सांगू का, आपल्या पोरांना महाराज काहीतरी घडवायचं असेल तर पोरांना आपल्या धर्मग्रंथाबद्दल शिकवलं पाहिजे. लहानपणापासून पोरांना काहीतरी शिकवलं पाहिजे. मी विचारलं आपला धर्मग्रंथ कोणता, कोणाला आलं नाही. का बरं? एकदम आपला दोष नाही दादा, पोरांचाही दोष नाही. त्याच्या पाठीमागं फक्त दोष बदललेल्या शिक्षण पद्धतीचा. का बरं? कधीतरी पहा महाराज, एक 12-13 वर्षापूर्वी जी इतिहासाची पुस्तकं होती, पाठ्यपुस्तकं, मला त्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला जात होता पोरांना शाळेत. ऐका, आताचं इतिहासाचं पुस्तक कधी पोरांचं उघडून बघितलं का तुम्ही? पहिल्या पानावरती राजांचा जन्म आणि मृत्यू एवढाच इतिहास राजांचा. बाकी अख्ख्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये पोर्तुगीज शिकवले जातात पोरांना. पहिल्या पोरांना लहानपणापासून राज शिकवलं जात होतं म्हणून पोरं थोडी तरी त्यांच्याकडे वागत होती. आताच्या पोरांना शाळेतच पोर्तुगीज शिकवले जातात. पोरांकडून राजांची अपेक्षा करू नका. पूर्वी असं म्हणायचे का माऊली महाराज, लहान पोरांचं देव ऐकतो म्हणून लहान पोरांना एक कविता होती. आता सुद्धा आहे, म्हणतात पोरं, ये रे रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. कविता पावसाचीच ठेवली आहे, फक्त थोडासा बदल केला. पहिली पोरं म्हणत होती ये रे रे पाऊस, आताची पोरं म्हणतात रेन रेन गो अवे. का दोष पडायचा ना? इतकी बदलली शिक्षण पद्धती. माझा भगिनी थोडस राग येऊ देऊ नका, आपण बोलून जाईल. एका 50 वर्ष आपलं बोलून जाईल. माझं लहानपण सांगतो मी. माझी आजी होती ना, आजी संध्याकाळी पाय दाबायला बसवलं ना, तरी पाय दाबताना सुद्धा तुकोबराच्या गाथ्यातला अभंग शिकवायची, हरिपाठ म्हणून घ्यायची नाही. शाळेतून आल्यानंतर रोज हाताला धरून हरिपाठाला घेऊन जायची, सकाळी पहाटे उठून काकड्याला घेऊन जायची. म्हणून मी इथे आहे का. तो काळ होता. आता काय बरं, छत्रपती शिवाजी राजांना राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांना लहानपणापासून प्रभू रामचंद्र कृष्ण परमात्म्याच्या गोष्टी सांगितल्या म्हणून छत्रपती घडले. आताच पोरग फक्त रडू दे, ती पोरग आई दाबड हातात येते, ती पोरग त्याच्यावर कार्टून बघत झोपते. मग परत म्हणायचं महाराज पोरग बिघडलं. अहो, लहानपणापासून जर कार्टून बघितलं तर मोठं झालं कार्टून बघतच वागत नाही. शिकण्याकरता, अनुसरण करण्याकरता कोणता तरी आयडोल डोळ्यासमोर पोराच्या ठेवला पाहिजे. बरीच उदाहरणं आहेत, पण महाराज काही उदाहरणं मी आपल्या समोर मांडतोय, नीट आहे का. अजून एक विचार सांग ऐका. स्वामी विवेकानंद ज्यावेळी शिकागोला एका खोलीमध्ये मिटिंग करता बसले होते, एक नोकर त्या ठिकाणी चहा घेऊन आला. चहा दिला, सर्वांनी चहा घेतला. मला स्वामी विवेकानंदांना कपातलाच्या बशीत उठला आणि बशीने प्यायला लागले. सगळे हसायला लागले. का बरं? सगळे कपाने पेत होते. स्वामी विवेकानंद बशीने प्यायला लागले म्हणून हसायला लागले. का तर बशीनं चहा पिणं म्हणजे अशिक्षित माणसाची लक्षण आहे.
चहा कोण कोण पिते? बशीनच. माझा सल्ला आहे फुकटचा, इथून पुढे कधी जर पाहुण्याच्या घरी गेला ना तर तोंड भाजलं तरी चालेल, पण चहा बशीन नाही प्यायचा, डायरेक्ट कर तोंडाला. पण अशिक्षित म्हणून नाही घ्यायचं, कारण बशीनं चहा पिणे अशिक्षित माणसाचे लक्षण. म्हणजे तुम्ही अजून भारतीय संस्कृतीला धरू ना, अजूनही तुम्ही बशीनं चहा पिता. तर स्वामी विवेकानंद दिलेलं उत्तर फार गोड आहे. विचार कसे पहा. स्वामी विवेकानंद म्हणतात, आता जर या खोलीमध्ये एखादा बाहेरचा व्यक्ती आला तर तुम्ही तुमच्या कपातला चहा त्याला देऊ शकत नाही, मी माझ्या कपातला चहा त्याला देऊ शकतो. हीच आमची भारतीय संस्कृती. याला याला विचार म्हणतात. आणि दोन, आचरण. आचरणाबद्दल जर बोला तर महाराज एका नरधमानवाचे जगद्गुरु तुकोबारांना भेटण्याकरता वेशा पाठवले तर तुकोबारा म्हणतात, जाई हो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. याला आचरण म्हणतात. सांगू, कल्याणच्या सूर्यदानाची सोडी ज्यावेळी छत्रपती शिवाजी राजांजवळ आली त्यावेळी छत्रपती शिवाजी राजांना तिची साडी चोरी करून होती भरण केलं आणि बहीण म्हणून सन्मानानं माघारी पाठवलं. छत्रपतींच्या मुखातलं वाक्य, अशीच आमुची आई असते सुंदर रूपवती, आम्ही हे सुंदर घडलो असतो बदले छत्रपती. याला आचरण म्हणावं. ऐका सांगू, शुकाचार्यांच्या जीवनातला दृष्टांत मांडतो. शुकाचार्य तपाला बसले होते आणि तपाला बसल्यानंतर महाराज इंद्रदेवाला भीती वाटू लागली का, तर आपल्या गादीला दुखतात. कोणी तपाला बसल्यानंतर ज्याला भीती वाटते त्याला, ज्याच्या पोटात दुखतं त्याला इंद्र म्हणतात. ऐका, मग त्यानं शुकाचार्यांचं तप भंग करण्याकरता महाराज एक रंभा पाठवली, म्हणजे अप्सरा पाठवली. तिनं पायामध्ये चाळा बांधले, महाराज शृंगार केला आणि शुकाचार्यांकडून नाचू लागली. म्हणजे आवाजानं उठतील म्हणे, पण उठले नाही. शेवटी कंटाळी आली, शुकाचार्यांना असं हलवून जागं गेलो. म्हणजे ओ शुकाचार्य, म्हणजे तप योग या परमार्थ करण्याचा दिवस आहे का म्हणे, वय का म्हणजे आनंद घेण्याचं वय, परमार्थ म्हातारपणी करावा. ऐकायला यायचं बंद झालं की कीर्तनात येऊन बसायचं साऊंड देशात. ऐका, म्हातारपणी करावा, तरुणपणी करण्याचं वय ना म्हणे. एवढी सुंदर अप्सरा तुमच्या पुढे आली आहे आणि तुम्ही तपामध्ये राहिलेला आहात. त्यावेळी शुकाचार्य म्हणतात, एक आणि तू दिसायला वर्ण सुंदर आहे पण तुझ्या शरीरात अख्खा मलमूत्राचा बांधा आहे. 12 वर्ष राहिली याच्यात. किती? 12 वर्ष राहिलोय. त्यावेळी ती अप्सरा म्हणते, ओ शुकाचार्य, हे मृत्यू लोकातलं शरीर नाही, हे स्वर्ग लोकातलं शरीर आहे. याच्यात मलमूत्र नाही, याच्यात फक्त आणि फक्त सुगंधित द्रव्याचा साठा आहे. सांगू नको काही, याच्यात मलमूत्रच आहे म्हणे. 12 वर्ष राहिलो याच्यात. त्या शुकाचार्यांना पटवून देण्याकरता त्या अप्सरेनं काय करावं, आपल्या नकाला आपलं पोट फाडलं आणि ते पोट फाडल्यानंतर त्या पोटातून सुगंधित द्रव्य बाहेर पडायला लागली. आचरण सांगतोय मी, सुगंधित द्रव्य बाहेर पडायला लागली. ती अप्सरा शुकाचार्यांना म्हणते, ओ शुकाचार्य, पहा आता डोळ्यानं, याच्यात मलमूत्र नाही म्हणे, याच्या सुगंधित द्रव्याचा साठा आहे. शुकाचार्यानं पाहिलं, खरंच केले का, तुझ्या पोटामध्ये सुगंधित द्रव्याचा साठा आहे. अगं, हे अगोदर का सांगितलं नाही, कशाला त्या मलमूत्रात 12 वर्ष राहिलो असतो, तुझ्याच पोटी जन्म घेतला असता. याला आचरण म्हणतात. याला आचरण म्हणतात. अजून सांगू, एक पोरगी माझ्या स्वामी विवेकानंदांकडे येते, म्हणते, स्वामीजी मला तुमच्याशी लग्न करायचंय. स्वामी म्हणतात, अगं माझ्यापेक्षा चांगली दिसणारी पोर आहेत तुझ्या तिथं, माझ्याशी लग्न काय करायचं. म्हणजे तुमच्यासारखा सुंदर दिसणारा, तुमच्यासारखा ज्ञानी, धाडसी, दिपाट पोरगा पोटी माझ्या जन्माला यावं म्हणून मला तुमच्याशी लग्न करायचं. कीर्तन स्वामीजी कीर्तन म्हणतात, हरिनामाचा गजर पाहिजे म्हणून लग्न करायचे. या कार्यक्रमामध्ये 2026 चे टॉप कीर्तनकार यांचे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचे व्हिडिओ दाखवण्यात येणार आहेत. तरी व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी विवेकानंद प्रत्येकाच्या मनामनामध्ये कर्तृत्व रूपानं अमर याचं कारण आहे, स्वामी विवेकानंदांना आपल्या जीवनात अनुसरण केलं ते रामकृष्ण परमहंसांचं. छत्रपती शिवाजीराजांना जाऊन कित्येक वर्ष झाली तरी छत्रपती शिवाजीराजे प्रत्येकाच्या मनामनामध्ये अमर आहे. त्याचं कारण आहे, त्यांनी आपल्या जीवनामध्ये अनुसरण केलं ते महाराज प्रभू रामचंद्र आणि कृष्ण परमात्मा. महाराज जगद्गुरु तुकोबारांनी आपल्या जीवनात अनुसरण केलं ते ज्ञानोबारांचं, आणि ज्ञानोबारांनी आपल्या जीवनात अनुसरण केलं ते आपल्या थोरल्या बंधू निवृत्तीनाथांचं. पण जो अनुसरण करतो तो कर्तृत्व रूपानं अमर होतो. तुम्ही म्हणाल महाराज ठीक आहे, कळलं आम्हाला, अनुसरण करतो तो अमर होतो.
पण जी 4 उदाहरणं दिली त्या 4 उदाहरणातलं एखादं तरी उदाहरण सांगा की ज्यांचं या 4 पैकी एकाचं अनुसरण एखाद्यानं केलंय आणि ते कर्तृत्वरूपानं अमर झाले. थोडस सांगून जातो नीट आहे का. कृष्ण परमात्म्याचं आणि छत्रपती शिवाजी राजांच्या चरित्रातला अनुसरणाची ताकद काय ऐका. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला बंदिस्त होते. तो दिवस होता श्रावणवती अष्टमी. तो दिवस म्हणजे कृष्ण परमात्म्याचा जन्मदिवस. बरोबर का. कृष्ण परमात्म्याचा जन्म झाला कुठं. कारागृहात. बरोबर ना. कारागृहात. आणि छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा बंदिस्त होते म्हणजे तेही कारागृहातच होते. बरोबर. मग छत्रपती शिवाजी महाराज कारागृहात आणि कृष्ण परमात्मा ही कारागृहात होते. श्रावणवती अष्टमीला जन्म झाला आणि कृष्ण परमात्मा कारागृहातून बाहेर पडले. कशातून. टोपलीतून. तेच अनुसरण केलं आणि तोच दिवस निवडला आणि आग्र्याहून छत्रपती शिवाजी महाराज बाहेर पडले पेठाऱ्यातून. याला अनुसरण म्हणतात. याला अनुसरण म्हणतात. अजून सांगू. कृष्ण परमात्म्यानं बाल गोपाल सवंगडी गोळा केले आणि महाराज अधर्माविरुद्ध महाराज बंड पुकारला आणि छत्रपती शिवाजी राजांना सुद्धा 18 पकड जातीतील आणि 12 मावळ्यातील खोऱ्यातील मावळे एकत्रित केले आणि संपूर्ण मुघल साम्राज्य नेस्तनाबूत करायला सुरू केलं. महाराज याला अनुसरण म्हणतात. बरोबर. कळालं तुम्हाला. आता अजून एक उदाहरण देतो. अनुसरण नुसतं छत्रपती शिवाजी राजांसारखं जीवनामध्ये अनुसरण केलं तरी कर्तृत्वानं अमर होऊ शकतो. महाराज याच्याकरता एकच उदाहरण देतो इतिहासातलं. पटलं तर पहा. 5 मिनिटांमध्ये सेवा थांबणार. काळजी करू नका. बरोबर 9:30ला. फक्त एवढंच उदाहरण ऐका. आपल्याला एकच शहर काय अडचण नाही. पुढचं दाखवतच एकच उदाहरण देतो. अनुसरण. परागडाला वेढा पडला होता आणि काही केला त्या परागडाच्या वेळा तो बाहेर सत्ता येत नव्हतं. छत्रपती शिवाजी राजांना विचार केला काय करावं कसं पडावं या परागडाच्या वेळा तो बाहेर. तेवढ्यात एक मावळा छत्रपती शिवाजी राजांना सांगू लागला राजे अहो तुमच्यासारखा दिसणारा तुमच्यासारखा बोलणारा आणि तुमच्यासारखा वागणारा एक मावळा आपल्या स्वराज्यात आहे ज्याचं नाव आहे शिवाकाशी. जा बोलावलं झाला त्याला. छत्रपती शिवाजी राजांच्या पावले महाराज शिवाकाशी जवळ आले आणि शिवाकाशीला सांगितलं शिवा अरे छत्रपती शिवाजी राजांना बोलावलं धाडलं. घरामध्ये गेला पायातला खडावा घेतला डोक्यावरचा जिरटोप घेतला. छत्रपती शिवाजी राजांसमोर उभा राहिला. मुद्राराज काय काम काढलं. शिवा अरे लोकांशी म्हणतात तू दिसतोस आमच्यासारखा बोलतोस आमच्यासारखा आणि वागतोसही आमच्यासारखा काही खरंय का. त्यामुळे शिवाकाशी म्हणतो राजा लोक काय बी म्हणतात मी दिसतही नाही तुमच्यासारखा मी बोलतही नाही तुमच्यासारखा आणि वागणं तर सोडूनच द्या. फक्त तुमच्या सोबत राहून सवय लागून गेली राज. तुमच्या सोबत राहून सवय लागून गेली. त्यामुळे छत्रपती शिवाजी राजे म्हणतात शिवा पाहिजे का तुला तू दिसतोस आमच्यासारखा. महाराज अंगातील अंगर काय करतात आणि शिवाकाशी समोर करतात. शिवा अंगर का अंगात घाल. शिवाकाशी म्हणतो राजा अहो राजा या कापडाची सवय नाही राजा मला या कापडाची सवय नाही राजा. महाराज हुकुमा अंगर का अंगात घालतात. डोक्यावरचा जिरटोप काढतात. हुकुम करतात. डोक्यावरचा जिरटोप डोक्यावरती घालतात. गळ्यातल्या कवड्यांचा माळा काढल्या आणि छत्रपती शिवाजी राजाने शिवाकाशी समोर केल्या. शिवा या कवड्यांच्या माळा गळ्यात घाल. मग मात्र शिवाकाशी 2 पावलं पाठीमागं सरकला. डोळ्यातून चटकत पाणी आलं आणि शिवाकाशी म्हणतो राजा अहो राजा अंगातील अंगर का झालं. डोक्यावरचा जिरटोप झाला. म्हणजे कवड्यांच्या माळावरती भवानी मातेचा आशीर्वाद आहे राजा. त्या कवड्यांच्या माळावरती फक्त आणि फक्त तुमचा अधिकार. ऐका हुकुम केला. त्या कवड्यांच्या माळा गळ्यात घातल्या. पायातल्या खडावा काढून दिल्या. पायात घालायला लाभल्या. जुन्या माणसाला विचारा पायातल्या खडावा एखाद्याला काढून देणं म्हणजे काय. जुन्या माणसाला विचारा पायातल्या खडावा एखाद्याला काढून देणं म्हणजे आपलं संपूर्ण सर्वस्व बहाल करणं. ऐका स्वराज्य कुण्या तलवारीच्या पाठीवरती उभं राहिलं नव्हतं. स्वराज्य कुण्या तलवारीच्या पाठीवरती उभं राहिलं नव्हतं. माझ्या राजानं 18 पगड जातीतील आणि 12 मावळ्यातील खोऱ्यातील प्रत्येक मावळ्यावरती आपलं संपूर्ण सर्वस्व बहाल केलं होतं म्हणून स्वराज्य उभं राहिलं. ऐका शिवा घोड्यावरती स्वार होळ आणि पणाचा फेरफटका मारून
महाराज पन्हाळगडाचा फेरफटका मारून आल्यानंतर घोड्यावरून पाय उतार झाली. शिवाय काय दिसलं? शिवा काशी म्हणतो राज या पन्हाळ्यावरची संपूर्ण प्रजा मुजरा करत होती. पाहिलं शिवा या पन्हाळ्यावरची संपूर्ण प्रजा तुला मुजरा करत होती. शिवा काशी म्हणतो राज तो मुजरा मला नव्हता राज, तो मुजरा या स्वराज्याचे रक्षक छत्रपती शिवाजी राजांना होता. राज बोलण्यामध्ये वेळ दौडू नका. त्या गणिमाकडे त्या स्थितीजोवरकडे भेटायला कधी जायचं तेवढं सांगा. त्यावेळी छत्रपती शिवाजीराजे म्हणतात शिवा तुला कसं काय कळलं आम्ही त्या गणिमाकडे भेटायला पाठवणार आहे. शिवा कशी म्हणतो राजा अहो लहानपणापासून तुमच्यामध्ये वावरलोय वागवलोय फिरलोय मग तुमच्या मनातला एक शब्द मला कळवलं म्हणजे काय राजा सांगा कधी जायचं. शिवा अरे नको जाऊ त्या गणिमाकडे भेटायला पुन्हा माघारी याची हे सांगू शकत नाही. त्यावेळी शिवा काशी म्हणतो राज अव माघारी येण्याकरता जातायच कोण येतानाच माझ्या घरला निरोप धाडून आलो या पुन्हा माघारी घरला येणार नाही म्हणून येतानाच घरला निरोप धाडून आलोय पुन्हा माघारी येणार नाही म्हणून नको जाऊ. शिवा काशी म्हणतो राजा आजपर्यंत काही मागितलं नाही एक मागणं द्या मागणं काय पाहिजे. राजा एवढं तरी भाग्य द्या राजा एवढं तरी भाग्य द्या जन्माला जरी शिवा काशीत म्हणून आलो असलो राजा जन्माला जरी शिवा काशीत म्हणून आलो असलो तरी मरताना छत्रपती शिवाजी राजे म्हणून मरण यावं एवढंच द्या. मरताना छत्रपती शिवाजी राजे म्हणून मरण यावं एवढंच द्या. मला एक मुद्दा सांगायचा शिवा काशीत आपल्या जीवनामध्ये महाराज छत्रपती शिवाजी राजांचं अनुकरण नाही तर अनुसरण केलं तरी इतिहासाच्या पानावरती छत्रपती शिवाजी राजांसोबत शिवा काशीचं सुद्धा नाव तेवढ्याच अग्रगण्यानं या इतिहासाच्या पानावरती कोरलं गेलं. यालाच अनुसरणाची ताकद म्हणतात. त्याच्या जीवनात अनुसरण आहे त्याच्या जीवनात अमरत्व आहे. जो अमर होतो त्याच्या जीवनामध्ये मरण नाही. ज्याच्या जीवनात मरण नाही त्याच्या जीवनात जन्म नाही आणि ज्याच्या जीवनात जन्म नाही त्याच्या जीवनात गर्भवास नाही. न देखते गर्भवास कधी दास विष्णूचे. मग महाराज याच्याकरता करायचं काय तर आई पोरावरती प्रेम करत असताना त्या पोरानं आपल्या करता काहीतरी करावं म्हणून आई विसंबून राहत नाही ना तसं त्या निस्वार्थपणे प्रेम त्या जगाच्या मालकावरती करा. काय करेल विसंमेना माता बाळा पैसा लढा पाळावा असा भगवंताविषयी लढा पाळा. तो जगाचा मालक काय करेल ज्याची त्रिभुवनावरती सत्ता आहे तो जगाचा मालक आपलं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. त्रिभुवनी ज्याची सत्ता तो रक्षिता झालिया न देखते गर्भवास कधी दास विष्णूचे विठोबा. हरी जय विठोबाय रखमाये विठोबा रखुमाये रखो